महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। नमस्कार, महाराष्ट्र live.in मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्राची धमनी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस, लाल परी ज्याला बोललं जातं, ही महत्त्वाची मानली जाते। ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत प्रवास करण्यासाठी या लाल परीचा वापर गरीबपासून सर्वसामान्यापर्यंत सर्वच करतात आणि ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय आहे। याच एसटी महामंडळाने हंगामी दरवाढ केली आहे। आता दरवाढ ही जी जर बघितली तर 10% पर्यंत ही दरवाढ करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य प्राधिकरणाने 30% पर्यंत दरवाढ करण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु 10% ही दरवाढ करण्यात आली आहे। यामध्ये तुम्ही जर बघितलं तर शिवशाही, ई बस, ह्या बसेस ज्या आहे, ह्या बसेसवर हे कोणत्याही प्रकारचे दरवाढ मात्र लागू करण्यात आलेली नाही। त्यामुळे ही दरवाढीचा जर फटका कोणाला जर बसत असेल तर तो सर्वसामान्य आणि गोरगरिबांनाच बसणार आहे, त्यांच्याच खिशाला त्याची झळ बसणार आहे। आता एस टी महामंडळाने जी दरवाढ केली आहे त्यामध्ये जर बघितलं तर मुंबई ते पुणे आता सध्या 282 रुपये लागतात। 10% दरवाढ केली तर ती होणार 312 रुपये आणि 2% याच्यामध्ये स्वच्छता अधिभारसुद्धा लावण्यात आले आहे। म्हणजे जितके आगार आहे त्याची स्वच्छता राखण्यासाठी 2 रुपये ही आकारणी करण्यात आली आहे। त्यामुळे सध्या एस टी महामंडळाकडे स्वच्छतासाठी कर्मचारी नाही, तर ही 2 रुपये जे लावण्यात आलेले आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला देऊन आगारांची स्वच्छता करण्यात येणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले आहे। तर जे 282 रुपये मुंबई ते पुणे हे भाडं होतं लाल परीचं, तो आता 314 रुपयाच्या जवळपास जाणार आहे। अशाच विविध टप्प्यांमध्ये त्यांना पैसे आकारण्यात येणार आहे। ही दरवाढ फक्त हंगामी 2 महिन्यासाठी लागू करण्यात आली आहे। ती म्हणजे 14 एप्रिल रात्री 12 वाजेपासून ते जून 2015पर्यंत ही राहणार आहे। एकंदरीत जे लक्झरीमध्ये जे जातात, ज्या AC गाड्या आहेत, त्यांना जर आकारले असते तर कदाचित त्यांना एवढा प्रमाण त्यांच्यावर प्रभाव पडला नसता, परंतु हे सर्वसामान्यांना याची झळ बसणार आहे आणि ही 15 तारखेपासून लागू होणार आहे। आता यामुळं महागाई वाढणार की सर्वसामान्यांच्या खिशाला अजून किती झळ बसणार, त्यांच्या घराचं समीकरण जे आहे, त्यांचं अर्थकारण आहे, किती बिघडणार हे वेळच ठरवेल। एवढी गोष्ट मात्र फिक्स आहे, निश्चित आहे की 10% दरवाढ झाले, 2% साफसफाईचाही बोजा मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे। या आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र live.in।